आमच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत, म्हणजे आम्ही तर परित्यक्त आहेत. म्हणजे आजपर्यंत आमचा आई वडिलांनी असेल कुणी असेल धोंड्याचा कार्यक्रम केला नाही. आमच्या निमंत्रकांनी त्यांनी सांगितलं की धोंड्याचा कार्यक्रम आजपर्यंत जे तुम्हाला हे झालं नाही, मीटिंग मध्ये त्यांनी सगळ्यांची चर्चा झाली वगैरे, त्यांनी कार्यक्रम घ्यायचं ठरवलं सर. जे आज स्वतःची लेख जावायला करत नाही त्याच्यावरती सगळ्यांनी मिळून यांनी जेवणाचा वगैरे खूप आनंदात असा कार्यक्रम झाला सर. म्हणजे तो आनंद म्हणजे सर नाही सांगणार म्हणजे. यावर्षी तुम्ही जर फार्मर कप मध्ये नसता आला तर कितीचं टार्गेट ठेवलं असतं? जय शिवराय मित्रांनो, आजच्या दिवसाची सुट्टी करून आपण एक स्पेशल व्हिजिटला आलेलो. व्हिजिट काय तर महाराष्ट्रामध्ये सध्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून फार्मर कप राबवला जातोय आणि याच्यामध्ये राज्यातून जवळजवळ 18,000पेक्षा जास्त गट सहभागी झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे यावर्षी ही स्पर्धा राबवली जाताना महिलांचा सहभाग अतिशय मोठा आहे. आणि असेच काही महिलांचे जे शेतकरी गट आहेत अशा गटांना आज आपण भेट देण्यासाठी आलो. सुरुवात झालेली आहे भूम तालुक्यातील वारेवडगाव गावापासून. आपण पाहू शकता या प्रगती महिला शेतकरी गटाच्या महिला आपल्या सोबत आहेत, सोयाबीनची गटशेती करतायत आणि अतिशय उत्स्फूर्तपणे कधी न एकत्र येणाऱ्या महिला आज एकत्र येऊन या शेतीमध्ये काम करतायत. उत्पादन वाढ असेल किंवा इतर काही महत्वाच्या अशा गोष्टी असतील त्या या महिला गटांच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. आज आपण इथून सुरुवात केलेली आहे. 10 ते 12 गटांना आपण या ठिकाणी व्हिजिट करणार आहोत. आणि आज आपल्या सोबत पाणी फाउंडेशनचे मराठवाडा विभागीय समन्वयक स्वतः गायकवाड साहेब आहेत आणि इतरही त्यांची टीम आहे. तर पूर्ण गट कशी कामं करतायत फील्ड व्हिजिट देऊन याच्यातून शेतीमध्ये काय बदल झालेले आहेत, पिकामध्ये काय बदल झालेले आहेत आणि महिलांचे एकत्रित धरीत काय त्याच्या माध्यमातून त्यांचे जे एक अनुभव आहे ते अनुभव सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपला हा आजचा दुसरा गट आहे. वाला तालुका भूम जिल्हा धाराशिव मल्लेश्वर शेतकरी महिला गट आणि या गटाचं देखील सोयाबीन आहे. तर काय दाखवणार तुम्ही आज आम्हाला? सर आमचं मल्लेश्वर महिला शेतकरी हा सोयाबीन उत्पादक आहे. आम्ही आता आमच्या शेतामध्ये जाऊन आमचं सोयाबीनचं प्लॉट तुम्हाला दाखवणार. फरक पडलाय? हो नक्की. या स्पर्धेत सहभागी होऊन फरक पडलाय? बघायचं दाखवणार. सर हा आमचा गटातील 3 एकरचा प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये आम्ही सोयाबीन एसओपी प्रमाणे ज्या ज्या एसओपी आम्हाला सांगितल्या त्या एसओपी आम्ही त्या अंमलबजावणी केली. एकूण जे वेगवेगळ्या क्षेत्रात गट आहे तिथला 3 एकरचा हा प्लॉट आहे. म्हणजे सगळे प्लॉट जवळ आसपासच आहेत. इथला 3 एकरचा आहे, समोर आहे ते 1.5 एकर आहे आणि आसपास पण आहे. आणि आपण पाहू शकता या महिला शेतकरी गटाचा हा प्लॉट आहे आणि रेग्युलरचे प्लॉट आणि हा प्लॉट याच्यामध्ये खूपच फरक दिसतोय. हा फरक आपल्याला इथं या ठिकाणी जाणवतोय. हा प्लॉट आणि याच्यामध्ये घेतलेली मेहनत याच्याबद्दल आपण सविस्तर यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की काय नेमकी यांनी याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे, का तो प्लॉट असा दिसतोय, हा प्लॉट असा दिसतोय. आणि फार्मर कपमध्ये सहभागी होऊन हा प्लॉट जर असा झाला असेल तर काय याच्यामध्ये अतिरिक्त यांनी मेहनत घेतलेली किंवा काय याच्यामध्ये एसओपी यांना कामे आलेले आहेत ते आपण पूर्णपणे समजून घेणार आहोत. आणि ही फुले संगम घेतली केडीएल 726 आम्हाला 10% डिस्काउंट दिलं सर. आम्हाला 280 रुपये बचत झाली एका बॅगमध्ये. मित्रांनो, आपण तिसऱ्या गटाला भेट द्यायला आलेले तो वालवड तालुका भूम जिल्हा धाराशिव आणि हा सोयाबीनचा आपण प्लॉट पाहू शकता. आता हा प्लॉट मी प्रत्यक्षात व्हिडिओ टाकेल, तुम्हाला समजेल की ऍक्च्युअल जे काही दुसरे प्लॉट आहेत आणि त्या प्लॉटमध्ये आणि एसओपी अवलंबलेल्या या प्लॉटमध्ये काय फरक आहे. आणि महिला गट आपल्या सोबत आहे. कसा आहे जोश? जोश कसा आहे तुमचा? बरं वाटतंय का? काही फरक पडलाय? काही फरक पडलाय? फरक तर दिसतोय इथं, पण तुम्हाला काही फरक वाटतोय का? काय फरक वाटतोय? आम्ही एसओपी ची शेती केल्यामुळे आमचा प्लॉट एकदम नंबर 1 आलाय. अच्छा. आणि एसओपी ची शेती नसलेले प्लॉट उंचीला कमी पण आहेत. लोक येऊन बघतात का? काय म्हणतात? गावातले लोक विचारतात तुम्ही काय फवारलं याच्यावर. हे सगळं समजायला काय करा म्हणायचं, तुम्ही पण पुढच्या वर्षी सहभागी व्हा. काय आहे तुमचं लक्ष? काय आहे? आमचं लक्ष आहे की आता आम्ही 13 जणी सहभागी झालो. आम्ही पुढच्या वर्षी कमीत कमी 200 शेतकऱ्यापर्यंत तरी कमीत कमी हे एसओपी पोहोचू गावामध्ये. एकच शेती गट शेती, एकच शेती गट शेती करूया आपण स्मार्ट शेती. जणीने बोललं तर तिचं थोडंसं असं म्हणजे टेन्शन दूर होतंय. ती आनंदामध्ये थोड्या वेळ का होईना राहती. तिला असं वाटतंय की आता मी बरं झालं बाई ह्या महिलात गेले म्हणून विसरून गेले. मित्रांनो, फिरत फिरत आता आपण आलो 4थ्या गटाला भेटायला. हा रयत शेतकरी गट गणेगाव तालुका भूम
जिल्हा धाराशिव कांद्याच्या पिकासाठी हा गट काम करतोय आणि अतिशय नाविन्यपूर्ण असं काम चाललंय. आता फिरत फिरत काय करायचं तर जेवणं बाकी आहेत. पण पहिलं गटानं आम्ही येण्याच्या आधी जिथं तयारी करून ठेवलेली आहे तर इथं जेवणं करायची आणि नंतर प्लॉटला व्हिजिट करायची. मग असं होतं आमच्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत म्हणजे आम्ही तर परित्यक्त आहेत म्हणजे आजपर्यंत आमचा आई वडिलांनी असेल कुणी असेल धोंड्याचा कार्यक्रम केला नाही. आमच्या निमंत्रकांनी त्यांनी सांगितलं की धोंड्याचा कार्यक्रम आजपर्यंत जे तुम्हाला हे झालं नाही मीटिंग मध्ये त्यांनी सगळ्यांची चर्चा झाली वगैरे त्यांनी कार्यक्रम घ्यायचं ठरवलं सर. जे आज स्वतःची लेख जावायला करत नाही त्याच्यावरच सगळ्यांनी मिळून यांनी जेवणाचा वगैरे खूप आनंदात असा कार्यक्रम झाला सर. म्हणजे तो आनंद म्हणजे सर नाही सांगण्यासारखं म्हणजे ते चुका सुधारून आपलं उत्पन्न कसं वाढेल आणि जर गट सोबत असेल तर काही कामाची समजा सोबत गेलं काम केलं तर त्याचं काम बी पटकन होतं आणि कमी खर्चात होतं. त्या दिवशी आम्ही यांचा पिरू लावायला समजून गेलतो कमी वेळात जास्त काम झालं. सांगतोय गेल्या वर्षी केलं होतं चुकलंय असं करू नका ही केल्यानंतर फायदा आहे. कांद्याच्या क्षेत्रामध्ये काम करणारा हा गट आहे. आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना की सेलिब्रिटी बरोबर आपण फोटो काढलेले खूप छान, पण आज असा हा गट दिसतोय मला की भविष्यात यांच्याबरोबर फोटो काढायला लाईन लागेल म्हणून आम्ही सुरुवातीला येत आलो आणि फोटो काढून घेत आहोत. मला वाटतं हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आता तर पाहाच पण काही दिवसांनी मला असेल वाटेल की तुम्ही खरंच काहीतरी भविष्यात चुकीचं सांगितलं नाही असं म्हणाल, कारण एकदम अतिशय उत्कृष्ट असं काम हे सध्या गट करतायत आणि त्यातला एक हा गट धाराशिव मधला. मित्रांनो, संध्याकाळचे जवळजवळ 7:30 वाजलेत. आपण 5व्या गटाला भेटायला आलोत आणि हाही गट महिलांचाच आहे. म्हणजे आजच्या जे काही भेटी होतात त्यात बहुतांश गट हे महिलांचेच आहेत आणि त्यातला हा गट 7:30 वाजलेत परंतु उत्साह तोच आहे आणि सोयाबीनचा गट आहे. पाहू शकता फार्मर कपचं यश आपल्याला इथं दिसून येतंय, महिलांचा विजय आपल्याला इथं दिसून येतोय. इवाना या टायमाला स्वयंपाक करत घरात बसलेल्या महिला, परंतु या स्पर्धेच्या निमित्तानं आजही शेतीतील उत्पन्न वाढावं म्हणून काहीतरी नवीन शिकायला मिळावं म्हणून आज इथं आहेत. आणि पाहू शकता 7:30 वाजता सुद्धा आपल्याला महिलांमध्ये तोच जोश या ठिकाणी पाहायला मिळतोय. पण ग्रामपंचायत आमच्या गावातल्या बायकांना माहित नव्हती. मग उमेद अभियान आलं त्याच्यानंतर एवढी मोठी ग्रामसभा घेतली आम्ही की बायांना ग्रामपंचायत मध्ये बसायला जागा पुरली नाही, पण फुल स्टँड गच्च भरलं होतं. मग सरपंच पण म्हणले पहिल्यांदा एवढी मोठी ग्रामसभा झाली. काही काही लोकांचं असं म्हणणं होतं की घरात 2 बायांचं जमत नाही, आज 15 बाया रुपयाने कसं काम करणार, शक्यच नसतंय हे. एका तळावरती एका प्लॉट वरती वन टाइम 15 मिनिटं. आपला हा 6वा गट आहे आणि हा गट सुद्धा महिलाचाच आहे. क्षितिज महिला शेतकरी गट सोयाबीनच्या शेतीमध्ये काम करतायत. हिवळणा तालुका भूम जिल्हा धाराशिव. मला एक सांगा, फार्मर कपच्या माध्यमातून तुम्ही जुळला, वेगवेगळ्या घरातून 10-11 महिला एकत्र येणं खूप अवघड काम आहे. हे तुम्ही एक केलं, आता करताय. गेल्या वर्षीच्या किंवा नॉर्मली करणाऱ्या शेतीपैकी आणि यावर्षी केलेल्या शेतीमध्ये काही फरक जाणवतोय का? हो, म्हणजे ह्या गट शेतीमुळे आम्ही असं 10-11 घरच्या महिला एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर आम्हाला पहिल्यांदा त्यातला फरक जाणवला की आम्ही जे घरचे गायचे जे बी आणतील ते आणायचे, पण आम्ही सगळ्या महिलांनी एकत्र गेलो. बियाणं तुम्ही आणलं? आम्ही महिलांनीच एकत्रित खरेदी केली. फरक पडला एकत्रित खरेदी केल्या? हा, बॅग मग आमचे 100 रुपये वाचले. आम्ही त्यांना म्हणलं आम्ही आम्ही खत काहीच खरेदी केलं कुठलंच नाही, म्हणजे रासायनिक खतच वापरलं, फक्त बियाणं खरेदी केलं आणि त्याला लावण्यासाठी जी बीज प्रक्रिया असते ते एक औषध खरेदी केलं. बीज प्रक्रिया तुम्ही करत होता का गेल्या वर्षी? कशी काय केली? म्हणजे हे फार्मर कपला जे जोडलं ना त्यात आम्हाला स्पष्ट सांगितलं होतं बीज प्रक्रिया केली नाही तर तुम्हाला जी बी एक्स्ट्राचं लागणार आहे किंवा यंदा जे दुष्काळ. मला एक सांगा, बीज प्रक्रिया करण्याचा फायदा होतोय तुम्ही कबूल करता? काय फायदा होतो? म्हणजे आपण जी बॅग घेतोय ना त्यातलं बी 70% उगवतंय, 60% उगवतंय, 80%. म्हणजे आपल्या एकरी किती आपण पेरायचं त्या बॅग मधलं ह्याचा अंदाज आम्हाला पुरेपूर म्हणजे त्या उगवण क्षमतेतून जाणं. बरं, बाकी काही फायदे तुम्हाला दिसत आहेत का की फार्मर कप बरोबर आलो आम्ही याच्यात सहभाग घेतला आणि आम्हाला काय काय मार्गदर्शन मिळतं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही एकत्र म्हणजे आम्हाला रानात काम करण्याचे जे कामगाराची जी होती ना ती तर सगळ्यात भारी म्हटली. एकमेकीचं काम तुम्ही एकमेकाला करता. आणि आमच्यात एक लेकरवाडी तिला 17 गुंठ शेती, तिला तर आम्ही म्हणजे रानापर्यंत चंदा येऊन दिलं नाही. आम्ही गेलो तर हातच ते आम्हाला सगळ्या जणीला आला म्हणजे असं
अच्छा तो असं एक फायदा झाला जाणवलं म्हणजे की एकमेकीच्या ह्याच्यात करतात. पण मार्गदर्शनामध्ये आता कसं आहे, सोयाबीन आले, लोमोजा, काही काही बरेच आजार, रोग, कीड होते, उत्पन्न घटतं. आता याचे काही मार्गदर्शन होतं, याचा काही फायदा होतो तुम्हाला? हो, कारण हे चिकट सापळे म्हणा. कसं होते मार्गदर्शन, तुम्हाला कसं मिळतं? कोणी घरी येऊन सांगतं काय तुम्हाला? नाही, खटाळ सर आम्हाला म्हणजे आता माहिती झालं ना की आम्ही कॉल पण करतो, वेळ पडली तर लगेच कोणाला कॉल करता? खटाळ सर असतील, झगे सर असतील, यांना कॉल करतो. प्रतीक्षा मॅडमला कॉल एकदा दोनदा झाला. शेती शाळा वगैरे काय आहे? हा करतो, दर आम्ही संध्याकाळी कधी असते? 7:30ला. अच्छा, सगळ्या जणी शेती शाळा करतात. आम्ही एकत्रच बसून बघतो, कारण कोणाच्या नवऱ्याचा मोबाईल असते, कोण बाहेर, कोण असं. संध्याकाळी 7:30 स्वयंपाक. मग आम्ही ठरवलंय कधी कुणाच्या घरी बसायचं. त्याचा काही फायदा होतो? हो, ओके. म्हणजे ते घरच्यांना पण आमच्या आवडायला लागले की बरं, ते आता पण गेल्या वर्षी तुम्ही जे सोयाबीन पिकवलं होतं, किती क्विंटल तुमचा उत्तर येतं? 7 लय झालं सर. मग यावर्षी किती आणायचं आहे? आता ह्या वर्षी एवढं असं मार्गदर्शन लाभलंय की ह्याचं तर आता सध्या आमचा आत्मविश्वास आहे की आम्ही 20च्या पुढे जाऊ. 7 डायरेक्ट 20 वर जाणार. आता म्हणजे आमचं जे सोयाबीन होतं ना हे चिकट बरं, यावर्षी तुम्ही जर फार्मर कप मध्ये नसता आला तर कितीचं टार्गेट ठेवलं असतं? ते आम्ही रानात गेलं नसतं. गेलं नसतं. म्हणजे ही म्हणजे कसं जे आहे, मित्रांनो समजू शकता की 7च क्विंटल पिकवणारा शेतकरी 30 शेती आहे, त्याच महिला आहेत. या महिलांना बियाणं खरेदी करण्याचाही अधिकार नव्हता, परंतु एक लीड मिळाली, एक महिला एकत्रित झाल्या. कुणीतरी लेकरवारी महिला आहे, तिला शेतात जाता येत नाही, अशा महिलेची शेती सुद्धा या महिला करतायत. आणि मजुराचा जो काही बिकट प्रश्न आहे तो कुठेतरी मार्गी लागलाय. शेतीशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळतंय. रात्री 8:30-9 वाजेपर्यंत फार्मर कपच्या माध्यमातून समन्वय स्वतः महिला शेतकऱ्यांना या ठिकाणी भेटतायत, त्याचं मार्गदर्शन करतायत. आणि खरंच अशा पद्धतीनं जर महिलांना कुठंतरी, एक महिलांनाच नाही पण शेतकऱ्यांना जर असे जर काही सपोर्ट मिळाले तर नक्कीच शेतीतलं तुम्ही आता विचार करू शकता की 7 क्विंटलवरून जर एखादा शेतकरी काय म्हणायचं आता मोरलाईज होऊन किंवा मोटिवेट होऊन जर 20 क्विंटल पर्यंत जात असेल तर कमीत कमी तो 15 क्विंटल पर्यंत जरी गेला तरी तो त्याचा खूप मोठा विषय आहे. आणि हे उत्पन्न वाढ आणि विशेष म्हणजे रासायनिक खत फवारण्या केलं काही एकच दिवस करून जातं. ही एकदाच करणे काही रासायनिक खत रासायनिक फवारण्या म्हणजे उत्पादन तर वाढणाऱ्याचा पण खर्च सुद्धा कमी केलाय. कामगार सापळे असतील, कोणा तुमचे तिखट सापळे असतील, पक्षी थांबे लावलेले आहेत. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आता कुठेतरी व्हायला लागल्यात आणि कुठेतरी शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं आपण म्हणतो ना, तर ते उत्पादन वाढण्यासाठीच्या या प्रक्रिया या ठिकाणी होत आहेत. धन्यवाद.